नमस्कार. मी प्राध्यापक चव्हाण SJ SHGM कॉलेज कोपरगाव, इयत्ता 11वी भूगोल या वर्गासाठी प्रकरण 6वे महासागर साधन संपत्ती हे जे काही प्रकरण आहे तर त्या प्रकरणाविषयी आज आपण माहिती अभ्यासणार आहोत. तर पहा, हे जे काही 6वं प्रकरण आहे महासागर आणि साधन संपत्ती, तर या प्रकरणाला सुरुवात करत असताना साधारणपणे पहा, या प्रकरणामध्ये महासागर साधन संपत्तीचा अभ्यास करत असताना सर्वसाधारणपणे पहा 15व्या शतकाच्या सुरुवातीचा जो काही कालखंड होता, तर या कालखंडामध्ये संपूर्ण जगाचा अतिशय थोडा भाग लोकांना माहिती होता. त्यानंतरच्या काळामध्ये युरोपियन आणि इतर भागामधील खलाशी जे काही आहेत तर त्यांनी जगाचा प्रवास सुरू केला होता आणि मग नवनवीन अशा प्रकारच्या प्रदेशांची माहिती त्यांनी मिळवली होती. आणि मग अशा प्रकारची ही माहिती मिळवत असताना या माहितीबरोबरच त्यांना अनेक जे काही महासागर आहेत, जगामध्ये असणारे महासागरीय प्रदेश किंवा महासागर जे काही आहेत तर या महासागरांचा शोध देखील लागलेला होता. यामध्ये सर्वसाधारणपणे 1872 ते 1876 हा जो काही कालखंड आहे तर या कालखंडामध्ये चॅलेंजर या ब्रिटिश जहाजाने केलेल्या जगप्रवासाने एक महत्त्वाची सागरी शोध मोहीम पूर्ण झाली आणि मग त्यांनी खोल समुद्राविषयी व तेथील जीवसृष्टीच्या संदर्भात नवीन माहिती उजेडात आणली. त्यानंतर सन 1920 पासून प्रतिध्वनी आरेखन यंत्राचा वापर नियमितपणे केला जाऊ लागला. त्या आधारे मग नकाशाकार जे काही आहेत तर या नकाशाकारांनी मग विविध सागर तळाचे नकाशे जे काही आहेत तर ते नकाशे बनवायला सुरुवात केली होती. आणि मग अशा प्रकारे हे जे काही नकाशे बनवलेले आहेत तर त्या आधारेच मग आता या प्रकरणामध्ये आज आपण सागर तळरचना जी काही आहे, महासागराची तळरचना, जगामध्ये असणारे जे काही वेगवेगळे महासागर आहेत, पॅसिफिक महासागर असेल, अटलांटिक महासागर असेल, तर अशा प्रकारचे हे वेगवेगळे जे काही महासागर आहेत तर त्या महासागरांची तळरचना जी काही आहे तर त्या तळरचनेविषयी आज आपण माहिती अभ्यासणार आहोत. आता या ठिकाणी पहा, ही जी काही आकृती तुमच्यासमोर आता दिलेली आहे, आकृती क्रमांक 6.1 सागर तळरचना. या ठिकाणी विटकरी रंगाच्या साहाय्याने ही सागराची तळरचना दिलेली आहे पहा. आणि मग या सागर तळरचनेमध्ये असणारे जे काही वेगवेगळे सागरी निक्षेप आहेत तर हे सागरी निक्षेप या ठिकाणी दाखवलेले आहेत. त्यांची नावं जी काही आहेत तर ती नावं या चौकोनामध्ये आपल्याला लिहायची आहेत. या ठिकाणी पहा, हा पहिला जो काही चौकोन दाखवलेला आहे तर तो आहे सागरी किनारा. चौकोनाच्या खाली हा जो काही भाग दाखवलेला आहे तर त्याला काय म्हणतात, सागरी किनारा. त्यानंतर त्याच्या शेजारीच उजव्या हाताला डावीकडून आता उजवीकडं एक एक अशा प्रकारची सागराची तळरचना जी काही आहे तर ती तळरचना या ठिकाणी आपण पाहत जाणार आहोत. तर हा पहिला चौकोन, डाव्या बाजूला असणारा हा पहिला चौकोन जे काही आहे तर तो आहे सागरी किनारा. त्याच्या शेजारी त्याच्या लगत उजव्या हाताला डावीकडून उजवीकडे आपण आता पुढे पुढे जातोय. दुसरा जो काही चौकोन आहे त्या ठिकाणी तो जो काही बाण दाखवलेला आहे तर तो आहे भूखंड मंच. त्यानंतर तिसरा अशा प्रकारचा हा आयत जो काही या ठिकाणी दाखवलेला आहे, तो बाण जो काही दाखवला आहे, ती जे काही सागराच्या तळरचनेमध्ये असणारा भाग जो काही आहे तर तो खंडांत उताराचा भाग आहे. त्यानंतर चौथ्या क्रमांकाचा आयत या ठिकाणी जो काही दाखवला आहे तर ते सागरी बेट आहे. त्याच्या शेजारीच उजवीकडं मग जो काही भाग दाखवला आहे मध्य सागरी पर्वत रांग दाखवलेली आहे. त्यानंतर त्याच्या पुढे गेल्यानंतर मग असणारा तो जो काही आयत आहे तर तो सागरी मैदानाचा भाग दर्शवतो. आणि या ठिकाणी सर्वात उजवीकडं असणारा हा जो काही आयत आहे तर तो सागरी गर्तेचा भाग आपल्याला या ठिकाणी दर्शवतो. समुद्र सपाटी जी काही आहे तर ती समुद्र सपाटी अशा पद्धतीने या ठिकाणी दिलेली आहे. समुद्र सपाटीपासून असणारे डाव्या बाजूला महासागरीय तळरचनेचे हे भाग जे काही आहेत तर ते सदर आकृतीमध्ये दिलेले आहेत. त्याचबरोबर मग सागराची खोली जी काही आहे तर ही सागराची खोली देखील
या ठिकाणी मीटरमध्ये दर्शवलेली आहे. 2000 मीटर खोलीचा हा भाग या ठिकाणी दिसतोय. त्याच्या खाली आहे 4000 मीटर खोलीचा भाग. आडव्या निळ्या रेषेच्या सहाय्याने हे जे काही सागराच्या खोलीचे भाग दाखवलेले आहे. समुद्र सपाटीपासून असणारी सागराची खोली, तर ती या ठिकाणी 2000 मीटरची आडवी रेषा निळ्या रंगाच्या सहाय्याने दाखवलेली आहे. त्याच्या खाली 4000 मीटर खोलीची दुसरी रेषा जी की आहे तर ती या ठिकाणी दाखवलेली आहे. आणि मग आता पहा, या ठिकाणी विस्तृत अशा प्रकारे महासागराची तळरचना अभ्यासत असताना अलीकडील काळामध्ये पहा, सागर तळभाग किंवा सागर किनारी क्षेत्र यापुरताच अभ्यास आता मर्यादित राहिला नाही, तर महासागराच्या अतिखोल भागाचा अभ्यास देखील केला जातो. आणि मग सागर तळाचा मानवी दृष्टिकोनातून उपयुक्त अशा प्रकारचा वापर करण्यासाठी आधुनिक संशोधन जे की आहे तर हे आधुनिक संशोधन आता चालू आहे. आणि मग या ठिकाणी पहा, सागर तळरचनेचा अभ्यास करत असताना सागर तळरचनेमध्ये सागरी भागामध्ये किंवा सागराच्या अंतर्गत भागामध्ये असणारी जी काही भूरूपे या ठिकाणी आपल्याला आढळतात, तर त्यामध्ये पहा, पहिलं भूरूप या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत आणि त्याचं नाव आहे भूखंड मंच किंवा समुद्रबूड जमीन. तर पहा, भूखंड मंच कशाला म्हणायचं किंवा सागरी तळभागामध्ये असणारा भूखंड मंचाचा भाग कशा पद्धतीने या ठिकाणी दर्शवलेला आहे का त्याविषयीची अधिक माहिती अभ्यासत असताना, या समुद्रबूड जमिनीची माहिती अभ्यासत असताना सुरुवातीला भूखंड मंचाची व्याख्या जी की आहे तर ती आपण आता अभ्यासणार आहोत. आणि मग सागरी किनाऱ्यालगत असलेला व जलमग्न भूखंडाचा भाग म्हणजे भूखंड मंच होय. भूखंड मंचाची व्याख्या अशा प्रकारे या ठिकाणी दिलेली आहे. पहा, सागरी किनाऱ्यालगत असलेला परंतु जो भाग जलमग्न अशा प्रकारे भूखंडाने व्यापलेला आहे त्याला काय म्हणायचं, मग भूखंड मंच. आणि मग अशा प्रकारे भूखंड मंचाची अधिक माहिती अभ्यासत असताना मानवी दृष्टिकोनामधून भूखंड मंच हा भाग फार महत्त्वाचा आहे. या भागाने महासागराच्या एकूण तळाच्या क्षेत्रापैकी सुमारे 7.6% क्षेत्र व्यापलेले आहे. जगामध्ये असणारे जे काही एकूण महासागरीय प्रदेश आहेत तर त्या एकूण महासागरापैकी संपूर्ण महासागराने व्यापलेला जो काही प्रदेश आहे तर त्यामध्ये समुद्रबूड जमिनीचा किंवा भूखंड मंचाचा जो काही भाग आहे तर त्या भागाने मग एकूण महासागराचा तळ जे काही व्यापलेला आहे, एकूण क्षेत्र जे काही व्यापलेलं आहे तर ते क्षेत्र आहे पहा 7.6%. या ठिकाणी आपल्याला रिकाम्या जागासाठी परीक्षेला जेव्हा प्रश्न विचारला जाईल त्यावेळेस हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर मग पहा, हा भाग जो काही आहे तर हा भाग मग जलमग्न, याची वैशिष्ट्ये जी काही आपण म्हणतो तर ती वैशिष्ट्ये अभ्यासत असताना हा भूखंड मंचाचा किंवा समुद्रबूड जमिनीचा जो काही भाग आहे ज्याने 7.6% क्षेत्र व्यापलेला आहे तर हा भाग जलमग्न असतो. त्यानंतर हा प्रदेश रुंद असतो. उथळ अशा प्रकारची समुद्रबूड जमीन त्या ठिकाणी उपलब्ध असते. या ठिकाणी असणाऱ्या प्रदेशाचा उतार जो काही आहे तर हा उतार अतिशय मंद असतो. म्हणजेच मग समुद्रबूड जमिनीची वैशिष्ट्ये जी काही आहेत, भूखंड मंचाची वैशिष्ट्ये जी काही आहेत तर ती वैशिष्ट्ये मग अशा प्रकारे या ठिकाणी दिलेली आहेत. उथळ समुद्राचा भाग, जलमग्न भाग, रुंद अशा प्रकारचा भाग आणि ज्याचा उतार मंद अशा प्रकारचा आहे तर त्याला समुद्रबूड जमीन असेही म्हणतात. त्यानंतर मग पहा, आणखी सागराच्या या भूखंड मंचाचा भाग जो काही आहे किंवा ही जी काही समुद्रबूड जमीन आहे तर त्या भूखंड मंचाचा विस्तार जो काही आहे तर हा विस्तार सर्वसाधारणपणे सर्वत्र सारखा नसतो. कमी अधिक खोलीचा भाग, संपूर्ण सागरी किनाऱ्याचा प्रदेश जो काही आपण म्हणतो तर हा भाग सर्व ठिकाणी सारखाच असेलच असं नाही. त्याची खोली जी काही आहे तर ती खोली कमी जास्त असलेली आपल्याला आढळते. काही खंडांच्या किनाऱ्याजवळ तो अरुंद अशा प्रकारचा असतो तर काही खंडांच्या किनाऱ्याजवळ तो शेकडो किलोमीटरपर्यंत रुंद असतो. त्याची उदाहरणं जर पाहायची ठरली तर उदाहरणार्थ चिली, सुमात्रा,
यासारख्या किनाऱ्यालगत असणारा हा भाग अतिशय अरुंद, तर काही ठिकाणी मग तो आढळतच नाही. तर आर्क्टिक महासागराजवळील सायबेरियाच्या किनाऱ्यालगत हा जो काही भूखंड मंचाचा भाग आहे, तर हा जवळजवळ 1500 किलोमीटर रुंद असलेला आपल्याला आढळतो. म्हणजेच मग सायबेरियाची जी काही किनारपट्टी आहे, आर्क्टिक महासागरामध्ये असणाऱ्या सायबेरियाच्या किनारपट्टीच्या भागामध्ये ही जी काही समुद्रबूड जमीन आहे, तर ही समुद्रबूड जमीन किंवा या समुद्रबूड जमिनीची रुंदी ही साधारणपणे 1500 किलोमीटर असलेली आपल्याला आढळते. आणि सामान्यपणे समुद्र सपाटीपासून सागराची खोली जी काही आहे, तर ही सागराची खोली सुमारे 180 ते 200 मीटरपर्यंत असलेली आपल्याला आढळते. हा भाग उथळ असल्याने सूर्यप्रकाश तळभागापर्यंत पोचत असल्याने ही क्षेत्रे प्लवक संपन्न असतात. म्हणजेच या ठिकाणी माशांचं खाद्य जे काही आपण म्हणतो प्लवंग नावाची वनस्पती, हे माशांचं खाद्य या उथळ समुद्राचा भाग ज्या ठिकाणी आहे आणि सूर्यकिरणे तळभागापर्यंत ज्या ठिकाणी पोहोचतात, तर अशा ठिकाणी मग माशांचं खाद्य प्लवंग नावाची वनस्पती किंवा प्लवक नावाची वनस्पती जी काही आहे, तर ही प्लवक नावाची वनस्पती मोठ्या प्रमाणावर आढळते. आणि मग हे माशांचं खाद्य त्या ठिकाणी माशांना हे अशा प्रकारच्या प्लवक नावाच्या वनस्पतीचं खाद्य उपलब्ध झाल्यामुळं त्या ठिकाणी मग हे माशांचं खाद्य माशांना मिळत असल्यामुळं ज्या ठिकाणी उथळ अशा प्रकारची समुद्रबूड जमीन आहे, तर त्या उथळ समुद्रबूड जमिनीवर मोठ्या प्रमाणावर माशांची पैदास होते. आणि मग अशा ठिकाणी मासेमारीचा व्यवसाय जो काही आहे, तर हा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर विकसित झालेला आपल्याला आढळतो. आणि मग अशा प्रकारच्या या समुद्रबूड जमिनीवर जगामधील मोठमोठाली मत्स्य क्षेत्रे जी काही आहेत, तर ही मासेमारीची क्षेत्रे विकसित झालेली आपल्याला आढळतात. आणि मग याची जर उदाहरणं पाहायची ठरली, तर उदाहरणार्थ उत्तर अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्याजवळ असणारे ग्रँड बँक नावाचं मत्स्यक्षेत्र, त्याचबरोबर जॉर्जेस बँक, त्यानंतर मग समुद्रबूड जमिनीवर होणारी ही मासेमारी जी काही आहे, तर ती जगभरातील मत्स्य उद्योगाचा प्रमुख आधार बनलेला आहे. म्हणजेच या समुद्रबूड जमिनीवर असणारी ही जी काही मत्स्यक्षेत्रे आहेत, तर या ठिकाणी मग मोठ्या प्रमाणावर मासेमारी व्यवसाय जो काही आहे, तर हा केला जातो. त्याचबरोबर मग जगामधील या समुद्रबूड जमिनीवर अनेक अशा प्रकारची खनिजे तेल क्षेत्र आणि नैसर्गिक वायूचे सर्वात मोठे साठे या समुद्रबूड जमिनीवरच आढळतात. आणि मग याची उदाहरणं जर पाहायची ठरली, तर उदाहरणार्थ अरबी समुद्रामधील मुंबई हाय खनिज तेल क्षेत्र आणि त्याचबरोबर या बॉम्बे हाय खनिज तेल क्षेत्रामध्ये, मुंबई या ठिकाणी असणाऱ्या या बॉम्बे हाय खनिज तेल क्षेत्रामध्ये खनिज तेलाच्या उत्पादनाबरोबर त्या ठिकाणी नैसर्गिक वायू आणि या व्यतिरिक्त अनेक खनिजे जी काही आहेत, तर ती खनिजे प्रामुख्याने मोठ्या प्रमाणावर आढळतात. आणि मग खनिजांचं केंद्रीकरण उत्खनन करण्यायोग्य प्रमाणात झालेले या ठिकाणी आढळते. आणि मग याची उदाहरणं जर पाहायची ठरली, तर साधारणपणे हिरे, क्रोमाईट, इल्मेनाईट, मॅग्नेटाईट, प्लॅटिनम, सोने आणि फॉस्फराईट इत्यादी प्रकारची खनिजे जी काही आहेत, तर ती खनिजे या समुद्रबूड जमिनीवर मोठ्या प्रमाणावर आपल्याला आढळतात. त्याचबरोबर मग अशा प्रकारची ही समुद्रबूड जमीन जी काही आहे, तर त्या ठिकाणी मग वाळू, दगडगोटे आणि औद्योगिक सिलिका या अतिमहत्त्वाच्या कठीण खनिजांचे उत्पादन हे सध्या उपतटीय भागाजवळ घेतले जाते. आणि मग म्हणूनच अशा प्रकारे ही जी काही समुद्रबूड जमीन आहे,
भूखंड मंचाचा हा जो काही महासागराच्या तळरचनेचा भाग आहे, तर या भागाला मग अशा पद्धतीने महत्त्व जे काही आहे तर हे महत्त्व प्राप्त झालेलं आपल्याला आढळून येतं. त्यानंतर मग पहा आता महासागर तळरचनेचा दुसरा भाग या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत आणि मग त्याचं नाव आहे खंडांत उतार. तर खंडांत उतार मग कशाला म्हणायचं, तर या ठिकाणी मग सागरी समुद्र सपाटीपासून सागर किनाऱ्याच्या अंतर्गत तळरचनेचा जेव्हा आपण अभ्यास करतो त्यावेळेला मग भूखंड मंचाचा अभ्यास केल्यानंतर, समुद्रबूड जमिनीचा अभ्यास केल्यानंतर ज्या ठिकाणी समुद्रबूड जमिनीचा विस्तार जो काही आहे तर हा विस्तार संपल्यानंतर सागर तळाचा उतार हा तीव्र होत जातो. या ठिकाणी पहा सुरुवातीला आपण पाहिलेलं आहे की भूखंड मंच किंवा समुद्रबूड जमीन ज्या ठिकाणी उपलब्ध आहे तर याचा उतार जो काही आहे तर हा उतार मंद अशा प्रकारचा असतो. परंतु या ठिकाणी खंडांत उताराचा भाग जो काही निर्माण झालेला आढळतो किंवा ज्या ठिकाणापासून खंडांत उताराची सुरुवात होते तर अशा ठिकाणापासून किंवा सागर तळाचा तीव्र उतार ज्या ठिकाणी सुरू होतो तर तिथपासून मग खंडांत उताराला सुरुवात झालेली आपल्याला आढळते. आणि मग या खंडांत उताराचा कोन जर आपण लक्षात घेतला तर तो उताराचा कोन साधारणपणे 2 अंश ते 5 अंश या दरम्यान असलेला आपल्याला आढळतो. त्याचबरोबर अशा उतारांना ज्या ठिकाणी मग 2 अंश ते 5 अंशाच्या दरम्यान अशा प्रकारे उताराचा कोन असतो तर अशा उतारांना मग खंडांत उतार या नावाने ओळखले जाते. या ठिकाणी असणाऱ्या समुद्राची खोली ही जर विचारात घेतली तर ती खोली साधारणपणे 200 ते 4000 मीटरपर्यंत खंडांत उताराचा भाग समुद्रामध्ये प्रामुख्याने आढळून येतो. त्यानंतर खंडांत उताराची इतर वैशिष्ट्ये अभ्यासत असताना सर्वसाधारणपणे या खंडांत उताराचा विस्तार जो काही आहे तर हा विस्तार कमी असलेला आपल्याला आढळतो. त्या ठिकाणी होणाऱ्या गाळाचं संचयन याचा जर विचार केला तर या ठिकाणी गाळाचे संचयन देखील मर्यादित प्रमाणामध्ये झालेले असते. सर्वसाधारणपणे खंडांत उतार ही भूखंडाची सीमा मानली जाते. त्याचबरोबर सागरी क्षेत्राचा सुमारे 8.5% क्षेत्र खंडांत उताराने व्यापलेले आहे. जगामध्ये असणारे जे काही वेगवेगळे सागरीय प्रदेश आहेत त्यांचा जर विचार केला तर मग सागरी क्षेत्राच्या सुमारे 8.5% क्षेत्र खंडांत उतारांनी व्यापलेले आहे. रिकाम्या जागाचा प्रश्न दुसरा पुन्हा आपला या ठिकाणी तयार होतोय पहा. खंडांत उताराचं क्षेत्र 8.5% असलेलं आपल्याला आढळतं. त्याचबरोबर मग खंडांत उतारावर मिथेन हायड्रेट ही पाणी आणि मिथेनची संयुग जी काही आहेत तर ही संयुगे आढळतात. सुमारे 1400 चौरस किलोमीटर व्याप्त कृष्णा गोदावरी उपतट खोरे क्षेत्र मिथेन हायड्रेटने संपन्न आहे. या उतारावर उपसागरीय भूस्खलन क्रियाशिवाय सागरी घळया आणि हिमस्खलनामुळे तयार झालेली महाकाय पंखाकृती मैदाने यासारखी भूरूपे प्रामुख्याने आढळतात. आणि मग याची उदाहरणं जर पाहायची ठरली तर यामध्ये उदाहरणार्थ आफ्रिकेमधील कांगो ही सागरीय घळई यामध्ये आढळून येते. खंडांत उताराचं उदाहरण जे काही आहे तर ते उदाहरण देत असताना आफ्रिकेजवळ असणारा कांगो ही सागरीय घळई हे खंडांत उताराचं उदाहरण जे काही आहे तर ते उदाहरण आपल्याला देता येईल. त्यानंतर मग आता पहा महासागरीय तळरचनेमधला तिसरा भाग या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत आणि त्याचं नाव आहे मग सागरी मैदान. तर पहा सागरी मैदानाची अधिक माहिती अभ्यासत असताना साधारणपणे सुरुवातीला पहा महासागराची तळरचना जी काही सुरू झालेली आहे
किनाऱ्यापासून असणारा भाग, समुद्रसपाटीपासून असणारा भाग, सुरुवातीला महासागरीय किनारा, त्यानंतर भूखंड मंच किंवा समुद्रपूर जमीन, त्यानंतर मग खंडांत उतार, आणि खंडांत उतारानंतर मग आता सागरी मैदान. सागरी मैदानाचा या ठिकाणी विचार करता खंडांत उताराच्या पुढे, आता खंडांत उताराचा भाग कोणत्या ठिकाणी आहे? समुद्रपूर जमीन संपली की त्यानंतर खंडांत उतार सुरू होतो. ज्या ठिकाणी मंद उतार संपून तीव्र उताराचा भाग सुरू होतो, अशा तीव्र उतारावर खंडांत उतार आढळतो. खंडांत उताराचा कोन 2 ते 5 अंशाच्या दरम्यान असतो आणि त्याच्या पुढे सरकल्यानंतर, त्याच्या पुढे गेल्यानंतर विस्तृत अशा प्रकारचा जो काही भाग या ठिकाणी आपल्याला आढळतो, तर हा विस्तृत अशा प्रकारचा भाग सागरी मैदानी प्रदेश म्हणून ओळखला जातो. आणि मग अशा प्रकारे या सागरी मैदानाची वैशिष्ट्ये जी की आहेत, तर ही वैशिष्ट्ये अभ्यासत असताना साधारणपणे या सागरी मैदानावर लहान मोठ्या आकाराचे जलमग्न उंचवटे म्हणजे सागराच्या तळाशी, समुद्र तळाशी, समुद्रामध्ये असणारे उंचवटे, त्यानंतर पर्वत आणि पठारे इत्यादी भूरूपे प्रामुख्याने सागरी मैदानी प्रदेशामध्ये आढळतात. आणि त्याचबरोबर मग सागरी मैदानाचं आणखी एक वैशिष्ट्य या ठिकाणी दिले पहा, आणि ते म्हणजे त्याचा उतार जो काही आहे, तर हा उतार मंद अशा प्रकारचा असलेला आपल्याला आढळतो. त्याचबरोबर सागर तळक्षेत्राने जे काही व्यापलेलं क्षेत्र आहे सागरी मैदानाचं, तर सागर तळक्षेत्राच्या सुमारे 66% क्षेत्र सागरी मैदानांनी व्यापलेले आहे. आणि त्याचबरोबर मग या मैदानावरील भूरचना जी काही आहे, तर ही भूरचना ज्वालामुखीय आणि भूविवर्तनिकी क्रियामुळे तयार झालेली आहे. सागरी मैदानाची निर्मिती जी काही होते, तर ती मग सागराच्या तळभागाशी होणारे जे काही ज्वालामुखी आहेत, तर या ज्वालामुखीमुळे आणि त्याचबरोबर अंतर्गत भागामध्ये भूविवर्तनिकीय प्रक्रिया ज्या काही तयार होतात किंवा घडतात, तर यामुळे प्रामुख्याने सागरी मैदानाची निर्मिती झालेली आढळते. त्याचबरोबर सागरी मैदानाच्या इतर घटकामध्ये वाऱ्यांनी वाहून आणलेले धूलिकण, ज्वालामुखीय राख, रासायनिक द्रव्यांचे अवक्षेपण, प्रसंगी उल्काचे तुकडे देखील या सागरी मैदानी प्रदेशामध्ये आढळतात. त्याचबरोबर या सागरी मैदानामध्ये विविध प्रमाणामधील लोह, निकेल, कोबाल्ट आणि तांबेयुक्त मॅंगेनीजचे खडे इतरत्र प्रामुख्याने विखुरलेले आढळतात. त्याचबरोबर हे खडे वाटाण्याच्या आकारापासून ते बटाट्याच्या आकारापर्यंत असू शकतात. म्हणजेच पहा, प्रामुख्याने सागरी मैदानी प्रदेशामध्ये आढळणारी जी काही वेगवेगळी खनिजे आहेत, त्यामध्ये मग लोह असेल, निकेल असेल, कोबाल्ट असेल किंवा तांबेयुक्त मॅंगेनीजचे खडे असतील, तर हे मॅंगेनीजचे खडे जे काही आहेत, तर या पदार्थांचे संचयन त्या ठिकाणी होत असताना त्यांचा जो काही आकार आहे, सागरी मैदानी प्रदेशामध्ये यांचं संचयन होत असताना त्यांचा जो काही आकार आहे, त्या आकाराचा जर विचार केला, तर वाटाण्यापासून साधारणपणे बटाट्याच्या आकाराचे हे वेगवेगळे खनिज प्रामुख्याने या सागरी मैदानी प्रदेशामध्ये आपल्याला आढळतात. त्याचबरोबर मग या ठिकाणी सागरामधील अस्थी आणि खडकाच्या तुकड्यावर सागर जलातील खनिजांच्या अवक्षेपणामुळे हे पदार्थ तयार होत असतात. आणि सध्या जरी या मॅंगेनीजच्या खड्याचे खनन होत नसले, तरी भविष्यामध्ये अशा प्रकारे मॅंगेनीजचे साठे जे काही आहेत, तर हे मॅंगेनीजचे साठे या सागरी मैदानी प्रदेशामध्ये प्रामुख्याने आपल्याला मिळण्याची शक्यता आहे. आणि त्या ठिकाणी त्याचं उत्खनन जे काही आहे, तर हे उत्खनन भविष्यामध्ये ज्या वेळेला आपल्याला
मॅंगॅनीजचा तुटवडा भासेल किंवा मॅंगॅनीज खनिजाची आपल्याला गरज भासेल, तर अशा वेळेला मग त्या मॅंगॅनीजचं उत्खनन किंवा मग इतर जे काही लोह, निकेल, कोबाल्ट आणि तांबेयुक्त मॅंगॅनीजचे खडे आहेत, तर यांचं उत्खनन या ठिकाणी आपल्याला करता येऊ शकतं किंवा भविष्यामध्ये अशा प्रकारे ही वेगवेगळी खनिजे आपल्याला या सागरी मैदानी प्रदेशामधून मिळू शकतात. तर या ठिकाणी मग अशा प्रकारे ही सागरी तलरचनेमधील हे 3 उपविभाग जे काही आहेत तर ते या ठिकाणी संपलेले आहेत. बाकीचा भाग आपण नंतर अभ्यासणार आहोत.